तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर सध्या आपण श्रीराम जन्मभूमी असलेली नगरी म्हणजे अयोध्येमध्ये आपण आहोत. तर 2024चा हा आपला व्हिडिओ आहे. काही कारणास्तव हा आपल्याला वेळाला आपण माहिती टाकत आहोत. तर श्रीराम जन्मभूमी या परिसरामध्ये आता आपण नुकतेच सीतामायांच्या रोसई दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिराकडे जाणार आहोत. तर खूप जबरदस्त असं मंदिर आहे. खूप म्हणजे कडक सुरक्षा या परिसरामध्ये आहे. तर अंतर्गत भागामध्ये जात असताना आपल्याला कोणत्याही वस्तूंचं साधी पिन जरी असेल किंवा अंगठी असेल तर ते काढून जावं लागेल, इतकं स्ट्रिक्ट आहे. तर चला आपण मुख्य मंदिराकडे जात आहोत. तर श्रीराम जन्मभूमी असलेली नगरी म्हणजेच अयोध्या. आणि अयोध्या म्हणजे जिथं युद्ध होत नाही, युद्ध केलं जात नाही, त्याहून पुढे जाऊन म्हणायचं तर रघुवंशाचा वारसा चालवणारे चक्रवर्ती सम्राट दशरथांचं जिथं राज्य होतं, साक्षात विष्णू अवतारी राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशी तेजस्वी सामर्थ्यवान राजपुत्रांचं जिथं वास्तव होतं, त्या अयोध्यामध्ये तमा कोणाची. त्यामुळे अशा सामर्थ्यवान नगरीला युद्ध करण्याची आवश्यकताच ती काय. म्हणूनच ती अयोध्या म्हणून ती अवध वाल्मिकी रामायणातील बालकांड्यात अयोध्येचे सविस्तर वर्णन आपल्याला पाहायला मिळते. हे पहा, मारुती रायाचं आपण दर्शन घेऊन बाहेर पडतो. तर रामायणातील बालकांड्यामध्ये अयोध्येचे सविस्तर वर्णन आपल्याला पाहायला मिळते. हे पहा, मुख्य मंदिराच्या बाहेरील बाजूस किती गर्दी आहे आपल्याला पाहायला मिळेल. आणि खूप अशी कडक व्यवस्था आहे. आणि त्याच पद्धतीने तितकंही नेटकं नियोजन आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खूप अशी कडक सुरक्षा व्यवस्था आणि तितक्याच पद्धतीने भाविकांचं स्वागत, त्यांची व्यवस्था ही तितक्या जबरदस्त पद्धतीने आपल्या या परिसरामध्ये केलेली पाहायला मिळते. तर कौशल्य जाणपदाची राजधानी असलेली अयोध्या 12 योजन लांब आणि 3 योजन रुंद होती. म्हणजे 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर. म्हणजे आपल्या लक्षात येईल किती मोठं आहे. तर शरयू नदीच्या तटावर वसलेली ही नगरी विशाल आणि सुंदर होती. प्रशस्त रस्ते, भव्य महाल, डेरेदार वृक्ष, राजी उद्याने यांनी ही नगरी सजलेली होती त्यावेळी. आणि असे वर्णन महर्षी वाल्मिकी यांनी केलेले पाहायला मिळते. तर मात्र काळाच्या प्रचंड प्रवाहात आपल्याला अयोध्या नगरीचे भव्य दिवस स्वरूप लोप पावलं आणि उडलं तिथल्या त्या वैभवाची, रघुवंशांची, रामराज्यांची आणि रामलल्लाची माहिती गाणार हे राम मंदिर. हे राम मंदिर अनेक स्थित तराहून गेलेलं आहे. तर मित्रांनो, खूप असं जबरदस्त असं मंदिर आहे. तर विकासाचं अयोध्या मॉडेल आपण पाहतो. तर खूप असं प्रचंड गर्दी या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आज भारताच्या म्हणजे आपल्या देशाच्या सामर्थ्याचा नव्या जाणीवेस ही जागतिक सत्ता म्हणून आपण उदयास येत आहेच. आणि अयोध्या ही पूर्णताच केल्यामुळे राम मंदिर हा आपला राष्ट्रासाठीचा आदर्श ठरलेला आहे. बलसागर भारत हो, विश्वात शोभून राहो, या संकल्पनासाठी कटिबद्ध आणि भारत अयोध्या हो. तर खूप अशी गर्दी होती. खूप कडक अशी सुरक्षा व्यवस्था परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु तितक्याच नेटक्या पद्धतीने इथली व्यवस्था, प्रसादाची व्यवस्था असेल, नाश्त्याची, चहाची, आणि प्रत्येक भाविकाला हा तिथला जो प्रसाद आहे हाही आपल्याला मोफत या परिसरामध्ये दिलेला पाहायला मिळतो. कडक अशी व्यवस्था आणि सुंदर. तर नक्कीच मित्रांनो, आपल्या या अयोध्यामधील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं दर्शन नक्कीच घ्यावं. कारण खूप सुंदर आणि अत्यंत देखण्याची मूर्ती आणि मन प्रसन्न होतं. म्हणजे ती भावना मी व्यक्त करू शकत नाही, इतकं प्रचंड ताकद या मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण विसरून जातो, इतका अथंग गाथा या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच कळवा. आणि असाच हा प्रवास आपला चालू राहणार आहे, चालता चालता, बोलता बोलता. या प्रवासात माझ्यासोबत माझी कन्या मनस्वी, मिसेस श्वेता, त्याच पद्धतीने आमची सासू सासरे आणि आमची मिहुनी रेश्मा हेही आमच्यासोबत होते. मंदिरामध्ये
म्हणजे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला हे बॅरिकेड्स आहे, इथूनच आपल्याला अंतर्गत भागामध्ये जावं लागतं. आणि हजारो म्हणजे लाखोच्या संख्येने भाविक त्यावेळी, आता ही गर्दी तितकीच आहे, थोडीशी कमी झाली असेल, परंतु अजूनही गर्दीचा महापूर आपल्याला या आपल्या रामलल्लाच्या दर्शनासाठी जाताना पाहायला मिळतो. तर अंतर्गत भागातील किंवा बाहेरील बाजूस आपल्याला कोणत्या पद्धतीचं शूटिंग आपण घेऊ शकत नाही, सर्व गोष्टीला बंदी होती त्यावेळी. तर कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी नेल्लिकेरी दगडातून साकारलेली रामलल्लाची मूर्ती मंदिरातील गर्भगृहात आपल्याला विराजमान असलेली पाहायला मिळते.